एक पिता जैसा स्नेह दिया और अपने देश को एक विजन के साथ आगे बढ़ाया। 34 वर्षों के अपने शासनकाल में उन्होंने भूटान की विरासत और विकास दोनों को साथ लेकर चले। भूटान में लोकतांत्रिक व्यवस्थाओं की स्थापना से लेकर बॉर्डर एरिया में शांति स्थापना कराने तक हिज मैजेस्टी ने एक निर्णायक भूमिका निभाई। आपने ग्रॉस नेशनल हैप्पीनेस का जो विचार दिया है वो आज पूरी दुनिया में ग्रोथ को डिफाइन करने का एक अहम पैरामीटर बन चुका है। आपने दिखाया है कि नेशन बिल्डिंग केवल जीडीपी से नहीं बल्कि मानवता की भलाई से होती है। साथियों, भारत और भूटान की फ्रेंडशिप को मजबूती देने में भी उनका बहुत बड़ा योगदान रहा है। आपने जो नींव रखी है ದೆಹಲಿ ಸ್ಫೋಟಕ್ಕೆ ಕಾರಣವಾದವರನ್ನ ಸುಮ್ಮನೆ ಬಿಡುವ ಮಾತೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಉಗ್ರರಿಗೆ ಭೂತಾನ್ನಲ್ಲಿ ನಿಂತು ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಖಡಕ್ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ದೆಹಲಿ ಸ್ಫೋಟಕ್ಕೆ ಕಾರಣವಾದವರನ್ನ ಸುಮ್ಮನೆ ಬಿಡೋ ಮಾತೇ ಇಲ್ಲ. ಖಡಕ್ ಎಚ್ಚರಿಕೆಯ ಸಂದೇಶವನ್ನ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ರವಾನಿಸಿದ್ದಾರೆ. ದೆಹಲಿ ಸ್ಫೋಟಕ್ಕೆ ಕಾರಣವಾದವರನ್ನ ಭಾರತ ಎಂದಿಗೂ ಸುಮ್ಮನೆ ಬಿಡುವ ಮಾತೇ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋ ಖಡಕ್ ಸೂಚನೆ ಹಾಗೆ ಸಂದೇಶವನ್ನ प्रधानी नरेंद्र मोदी रवानिसिದ್ದಾರೆ. पुरखों की प्रेरणा है वसुधैव कुटुंबकम। साथियों, भारत में हम के रिश्तों की मजबूती नजर आती है। साथियों, भारत में हमारे पुरखों की प्रेरणा है वसुधैव कुटुंबकम, यानी पूरा विश्व एक परिवार है। हम कहते हैं सर्वे भवन्तु सुखिनः, यानी इस धरती पर सभी सुखी रहे। हम कहते हैं द्यो शांति ही अंतरिक्षम शांति ही पृथ्वी शांति ही आपः शांति ही औषधय शांति ही, अर्थात संपूर्ण ब्रह्मांड, आकाश, अंतरिक्ष, पृथ्वी, जल, औषधियां, वनस्पतियां और सभी जीवित प्राणियों में शांति व्याप्त हो। अपनी इन्हीं भावनाओं के साथ भारत भी आज भूटान के इस ग्लोबल पीस प्रेयर फेस्टिवल में शामिल हुआ है। आज दुनिया भर से आए संत एक साथ विश्व शांति की प्रार्थना कर रहे हैं और उसमें 140 करोड़ भारतीयों की प्रार्थनाएं भी शामिल है। वैसे यहां बहुत लोगों को पता नहीं होगा, वडनगर जहां मेरा जन्म हुआ बौद्ध परंपरा से जुड़ी एक पुण्य भूमि रही है और वाराणसी जो मेरी कर्मस्थली है वो भी बौद्ध श्रद्धा का शिखर स्थल है। इसलिए इस समारोह में आना विशेष है। मेरी प्रार्थना है कि शांति का ये दीप भूटान के, विश्व के हर घर को आलोकित करे। साथियों, भूटान के हिज मैजेस्टी द 4th किंग का
उनका जीवन विजडम, सिंप्लिसिटी, करेज और राष्ट्र के प्रति सेल्फलेस सर्विस का संगम है। उन्होंने 16 वर्ष की बहुत छोटी आयु में ही बड़ी जिम्मेदारी संभाली, अपने देश को एक पिता जैसा स्नेह दिया और अपने देश को एक विजन के साथ आगे बढ़ाया। 34 वर्षों के अपने शासनकाल में उन्होंने भूटान की विरासत और विकास दोनों को साथ लेकर चले। भूटान में लोकतांत्रिक व्यवस्थाओं की स्थापना से लेकर बॉर्डर एरिया में शांति स्थापना कराने तक हिज मैजेस्टी ने एक निर्णायक भूमिका निभाई। आपने ग्रॉस नेशनल हैप्पीनेस का जो विचार दिया है, वो आज पूरी दुनिया में ग्रोथ को डिफाइन करने का एक अहम पैरामीटर बन चुका है। आपने दिखाया है कि नेशन बिल्डिंग केवल जीडीपी से नहीं, बल्कि मानवता की भलाई से होती है। साथियों, भारत और भूटान की फ्रेंडशिप को मजबूती देने में भी उनका बहुत बड़ा योगदान रहा है। आपने जो नींव रखी है, उस पर हम दोनों देशों की मित्रता निरंतर फल फूल रही है। मैं सभी भारतीयों की तरफ से हिज मैजेस्टी को अनेक अनेक शुभकामनाएं देता हूं और उनके बेहतर स्वास्थ्य और दीर्घायु होने की कामना करता हूं। साथियों, भारत और भूटान सिर्फ सीमाओं से नहीं, संस्कृतियों से भी जुड़े हैं। हमारा रिश्ता वैल्यूज का है, इमोशंस का है। ದೆಹಲಿ ಕಾರು ಬ್ಲಾಸ್ಟ್ ಬಗ್ಗೆ ಇದೀಗ ತುರ್ತು ಸಭೆಯನ್ನ ನಡೆಸಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಭಾರತಕ್ಕೆ ವಾಪಸ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಂತೆ ತುರ್ತು ಸಭೆಯನ್ನ ನಡೆಸೋ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಸಿದ್ಧತೆಯನ್ನ ಮಾಡಿಕೊಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಹಾಗೆ ನಾಳೆ ಭೂತಾನ್ ಪ್ರವಾಸದಲ್ಲಿ ಇರಲಿದ್ದಾರೆ. ವಾಪಸ್ ಬರ್ತಾ ಇದ್ದ ಹಾಗೆ ದೆಹಲಿ ಕಾರು ಬ್ಲಾಸ್ಟ್ ಬಗ್ಗೆ ಸಭೆಯನ್ನ ನಡೆಸುವವರಿದ್ದಾರೆ. ನಿನ್ನೆ ಕೂಡ ಕೇಂದ್ರ ಗೃಹ ಸಚಿವ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರ ಬಳಿಯಲ್ಲಿ ಮಾಹಿತಿಯನ್ನ ಕಲೆ ಹಾಕಿದ್ರು. ಇನ್ಫ್ಯಾಕ್ಟ್ ಇವತ್ತು ಭೂತಾನ್ನಲ್ಲಿ ನಿಂತೆ ಈ ಬ್ಲಾಸ್ಟ್ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಇನ್ ಕೇಸ್ ಇದೇನಾದ್ರೂ ಪ್ಲಾನ್ಡ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಆಗಿದ್ರೆ ಇದರ ಹಿಂದಿರುವವರನ್ನ ಬಿಡುವ ಪ್ರಶ್ನೆಯೇ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋ ಖಡಕ್ ಸೂಚನೆಯನ್ನ ಕೂಡ ರವಾನಿಸಿದ್ದಾರೆ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ. ಮತ್ತೊಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಹಾಗೆ ನಾಳೆ 2 ದಿನದ ಭೂತಾನ್ ಪ್ರವಾಸವನ್ನ ಮುಗಿಸಿ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಮತ್ತೊಂದು ಸುತ್ತಿನ ಹೈ ಲೆವೆಲ್ ಮೀಟಿಂಗ್ ನಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಲಿದ್ದಾರೆ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ. ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಸಂಭವಿಸಿದ ಕಾರ್ ಬ್ಲಾಸ್ಟ್ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆಯೇ ಸಭೆಯನ್ನ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ. 2 ದಿನಗಳ ಕಾಲದ ಭೂತಾನ್ ಪ್ರವಾಸದಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ. ದೇಶದಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯವಾಗಿದೆಯಾ ಭಯೋತ್ಪಾದಕೀಯರ ತಂಡ? ಜೈಷ್ ಉಗ್ರ ಸಂಘಟನೆ ಜೊತೆ ಮಹಿಳಾ ಉಗ್ರರ ನಂಟಿದೆಯಾ? ಡಾಕ್ಟರ್ ಶಹೀನ್ ಶಾಹಿದ್ ಸಂಬಂಧಿಸಿರುವ ಅಪ್ಡೇಟ್ ಇದು. ಫರೀದಾಬಾದ್ನ ಅಲ್ ಫಲಾಹ್ ವಿವಿ ವೈದ್ಯಕೀಯ ಕಾಲೇಜಿನ ಉದ್ಯೋಗಿ ಜಮಾತ್ ಉಲ್ ಮೊಮಿನತ್ ಸಂಘಟನೆಯ ಮುಖ್ಯಸ್ಥೆ ಅನ್ನೋ ಮಾಹಿತಿ ಲಭ್ಯವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಪಾಕಿಸ್ತಾನದಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯವಾಗಿರುವ ಸಂಘಟನೆ ಉಗ್ರರ ಗುಂಪಿನ ಸೂಚನೆಯಂತೆ ಕಾರ್ನಲ್ಲಿ AK-47 ಸಾಗಣೆ ಮಾಡಿರುವ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ಅನುಮಾನಗಳಿದೆ. ಆಕೆಯ ಕಾರ್ನಲ್ಲಿದ್ದ ರೈಫಲ್ ಹಾಗೆ ಜೀವಂತ ಗುಂಡುಗಳನ್ನ ಜಪ್ತಿ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಮಹಿಳಾ ಉಗ್ರವಾದಿಯನ್ನ ಬಂಧಿಸಿದ್ದಾರೆ ಪೊಲೀಸರು. ಅಲ್ಲಿಗೆ ವುಮೆನ್ ಟೆರರ್ ವಿಂಗ್ ಕೂಡ ಭಾರತದಲ್ಲಿ ಆಕ್ಟಿವ್ ಆಗಿರುವ ಬಗ್ಗೆ ಸ್ಪಷ್ಟ ಸುಳಿವುಗಳು ಲಭ್ಯ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಇನ್ಫ್ಯಾಕ್ಟ್ ಇವತ್ತು ಬೆಳಗ್ಗೆ ಈ ಅಪ್ಡೇಟ್ಸ್ ನೊಂದಿಗೆ
ತಜ್ಞರಾದ ಗಿರೀಶ್ ಲಿಂಗಣ್ಣ ಅವರು ಕೂಡ ಇದೇ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ವಿಶ್ಲೇಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮಹಿಳಾ ಉಗ್ರರನ್ನ ತಯಾರು ಮಾಡುವ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಸೈಲೆಂಟ್ ಆಗಿ ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿದೆ. ಈ ಬಗ್ಗೆ ಕೆಲ ಸುಳಿವುಗಳು ಕೂಡ ಲಭ್ಯವಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಈಗ ಫರೀದಾಬಾದ್ನಲ್ಲಿ ಆದ ಅರೆಸ್ಟ್ ಇದಕ್ಕೆ ಪೂರಕವಾದ ಒಂದಷ್ಟು ಅಂಶಗಳನ್ನ ಸಾಕ್ಷೀಕರಿಸ್ತಾ ಇದೆ.